अवघ्या 16 वर्षाची यशोदा अजून तिचे माहेरच्या अंगणात खेळूनही मन भरले नव्हते. पण काळ आणि परंपरा तिला घेऊन आल्या एका नव्या जगात, एका अनोळखी घरात. ते घर म्हणजेच तिचे सासर. तिच्या वडिलांनी लाडाने वाढवलेली ती मुलगी आता एका कठोर नियमांच्या चौकटीत बांधली गेली होती. तिचा नवरा रामराव तसा चांगला माणूस, पण सासू आणि सासऱ्यांच्या शब्दापुढे तो कधीच काही बोलू शकला नाही. सकाळच्या अंधारापासून रात्रीच्या चांदण्यापर्यंत फक्त काम आणि शिस्त एवढेच तिचे आयुष्य होते. यशोदाने कधी तक्रार केली नाही. हेच आपले नशीब असे स्वतःला समजावले. आयुष्याच्या कोपऱ्यात एखाद्या वाळलेल्या फुलाप्रमाणे ती फक्त आपली कर्तव्ये निभावत राहिली. सासूरवासाचे चटके ती मुकाट्याने सोसत होती, कारण तिला वाटायचे माझे दिवस बदलतील. माझ्या मुलांसाठी मी हे सर्व सहन करत आहे. पाहता पाहता वर्ष सरली. मुले मोठी झाली. तिची मुले तिचा आधार बनतील अशी तिची वेडी आशा होती. पण तिची कहाणी अजून संपली नव्हती. सासूरवासातून ती आता एका नव्या, अधिक क्रूर वळणावर उभी राहिली होती. जेव्हा तिची सून मानसी घरात आली तेव्हा यशोदाला वाटले की आता तिचे कष्ट संपले. पण मानसीची आधुनिकता आणि यशोदाच्या जुन्या परंपरा यांचा मेळ कधीच बसला नाही. मानसीने यशोदाला केवळ घरातील जुनी गोष्ट मांडले. बोलताना टोमणे मारणे, साध्या साध्या गोष्टीसाठी तिचा अपमान करणे आणि नातवंडांसमोर तिला तुच्छ लेखणे हे आता मानसीचे रोजचेच काम झाले होते. यशोदाने ज्या मुलांसाठी सासूरवासाचे चटके सोसले, तो तिचा मुलगा आज पत्नीच्या शब्दापुढे हतबल झाला होता. तरुणपणात सासरने छळले आणि म्हातारपणात सुनेने. दोन दगडामध्ये अडकलेल्या जात्याप्रमाणे यशोदाचे मन रोज पिसले जात होते. तिचे शरीर थकले होते, पण तिचा स्वाभिमान अजूनही जिवंत होता. तो स्वाभिमान तिला रोज विचारायचा, यशोदे, तू अजून किती दिवस दुसऱ्यांसाठी जगणार? तू स्वतः कधी जगणार? आणि एक दिवस एका मोठ्या अपमानानंतर यशोदाने तो धाडसी निर्णय घेतला. तिने आपले जुने दुःखी आयुष्य मागे सोडून स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि शांततेसाठी एक नवीन पाऊल उचलले. यशोदाच्या जीवनातील प्रत्येक दिवस आता अग्निपरीक्षेसारखा होता. सून मानसी केवळ बोलूनच नाही, तर तिच्या वागण्यातूनही यशोदाला सतत जाणवून देत होती की घरात तिचे स्थान किती नगण्य आहे. एक दिवस रमेश, यशोदाचा मुलगा, कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. मानसीने त्याच संधीचा फायदा घेतला. यशोदाला 2 दिवसांपासून थंडी ताप होता, पण मानसीने सगळे तुमचे नाटकच असते असे म्हणून तिला कोणतेही औषध दिलेच नाही. यशोदाच्या खोलीत एक जुना कोपरा होता, जिथे ती देवाची नामस्मरण करत बसायची. मानसीने तो कोपरा रिकामी करायला सांगितला. आई, हा पसारा का ठेवलाय? इथे मी माझी योगा मॅट टाकणार आहे. तुम्हाला बसायचे असेल तर तुम्ही स्वयंपाकघरातील स्टूलवर बसा, मानसी म्हणाली. यशोदाने थरथरत्या आवाजात विचारले, मानसी, मला आज ताप आहे ग, थोड्या वेळाने करते. ताप आहे? मला काही दिसलं नाही. काम तर कामच असतं, नाही तर मला तुमच्यासाठी वेगळी खोली व्यवस्था करावी लागेल. आणि हो, ती जुनी साडी इथेच ठेवा, बाहेरच्या कचऱ्यावाल्याला द्यायची आहे. असे बोलून मानसीने यशोदाच्या हृदयावर घाव घातला. ती जुनी साडी यशोदाच्या लग्नातील आईने दिलेली शेवटची आठवण होती. मानसीला कदाचित त्या साडीचे महत्त्व कळले नाही, पण यशोदाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी तिच्या आत्मसन्मानाची अखेरची मर्यादा
दाखवून दिली. बस, आता खूप झाले. हा विचार तिच्या मनात विजेसारखाच चमकला. रात्रभर यशोदा झोपू शकली नाही. तिने देवासमोर बसून एकच निश्चय केला की आता कोणावरही अवलंबून राहणार नाही. सकाळ झाली. मानसी आणि नातवंडे गाढ झोपेत होते. यशोदा शांतपणे उठली. तिने कोणतीही मोठी बॅग भरली नाही. फक्त एका जुन्या कापडी पिशवीत तिच्या आईची ती जुनी साडी आणि थोडी शिल्लक जमा केलेली रक्कम, जी तिने अनेक वर्षापासून लपवून ठेवली होती, आणि देवाचा छोटा फोटो घेतला. तिने आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या बेडरूमच्या दाराकडे पाहिले. आता तिच्या मनात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त स्वाभिमानाची तीव्र इच्छा होती. सकाळच्या धुसर प्रकाशात यशोदा घराबाहेर पडली. तिला कुठे जायचे आहे हे माहीत नव्हते. या शहरात इतकी वर्षे संसार केला, पण आज हे शहर माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे असे तिला वाटले. ती थेट स्टेशनकडे गेली. स्टेशनवरच्या गर्दीत तिला एका ओळखीच्या बाई भेटल्या. शालिनी काकू. शालिनी काकूंच्या मदतीने यशोदाने एका वृद्धाश्रमात तात्पुरती सोय केली. वृद्धाश्रम तसा चांगला होता, पण यशोदाला इतकी वर्षे ज्या लोकांनी छळले त्यांच्यावर अवलंबून राहून जीवन काढायचेच नव्हते. शालिनी काकूच्या मदतीने यशोदाने शहरातील एका लहान खोलीत भाड्याने राहायला सुरुवात केली. यशोदाच्या शरीरात थकवा होता, पण मनात एक अदम्य इच्छाशक्ती होती. मी अजून संपलेली नाही. माझ्या हातात कला आहे आणि माझ्या डोक्यात बुद्धी आहे. मी स्वतः कमावून जगणार, तिने स्वतःशीच निश्चय केला. यशोदाने तिच्या माहेरून शिकलेली मिरची आणि कैरीच्या लोणच्याची पाककला वापरण्याचे ठरवले. सुरुवातीला शालिनी काकूंकडून थोडे कर्ज घेतले आणि लागणारे साहित्य विकत घेतले. पहिला दिवस यशोदाने फक्त 4 किलो लोणचे तयार केले. पहिली विक्री तिने ते लोणचे जवळच्या गृहसंकुलाच्या दाराजवळ बसून विकायला सुरुवात केली. तिचे लोणचे चवीला इतके उत्कृष्ट होते की लोकांना ते लगेच आवडू लागले. तिने आपल्या व्यवसायाला यशोदाची चव असे नाव दिले. हळूहळू तोंडी प्रचारामुळे तिची मागणी वाढू लागली. यशोदा आता पूर्वीसारखी रडणारी, भीतीने दबलेली स्त्री राहिली नव्हती. ती आता एक व्यवसाय करणारी आत्मनिर्भर स्त्री होती. तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज आले होते, स्वाभिमानाचे तेज. दुसरीकडे यशोदा घरातून निघून गेल्यावर घरात एक मोठी पोकळी निर्माण झाली. रमेश बाहेरगावाहून परतला तेव्हा त्याला घरात आई दिसली नाही. मानसीने आधी सांगितले की ती कुठे गेली असेल, मला काय माहीत. पण जेव्हा यशोदा 2 दिवस झाले तरीही परतली नाही, तेव्हा घरात भीतीचे वातावरण पसरले. स्वयंपाकघरातील गोंधळ. यशोदा रोज पहाटे उठून सगळ्यांसाठी ताजे पदार्थ बनवत असे. आता मानसीला सकाळी लवकर उठून कामावर जायचे असल्यामुळे तिची धांदल उडत होती. जेवण व्यवस्थित बनत नव्हते आणि रमेशला बाहेरचे जेवण खावे लागत होते. घरातील व्यवस्था. यशोदा घर इतके नीटनेटके ठेवत असे की एकही गोष्ट जागच्या जागी नसेल असे कधी होतच नसे. आता घरात पसारा वाढला होता आणि मानसीला घर व्यवस्थित करायला वेळ मिळत नव्हता. आर्थिक ताण. घरातील कामवाली बाई पगार वाढवून मागत होती. यशोदा घरात असल्यामुळे तिच्यावर फारसा खर्च करावा लागत नव्हता. आता घर खर्चात वाढ झाली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रमेशच्या मनात एक जाणीव निर्माण झाली. त्याला कळले की त्याने आपल्या आईला किती गृहीत धरले होते आणि सुनेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने आईवर किती अन्याय केला होता. मानसी
आई घरी असल्यावर घरात एक शांती होती. तिचे बोलणे कधी कठोर नव्हते. पण आता मला आईची खूप आठवण येतेय. रमेश गंभीरपणे मानसीला म्हणाला. मानसीच्या मनातही आता पश्चातापाची पहिली ठिणगी पडली होती. तिला यशोदाच्या कामाचे आणि तिच्या असण्याचे महत्त्व आता कळत होते. पण यशोदाचा शोध लागतच नव्हता. 3 महिन्यांनी रमेशने यशोदाच्या मावशीच्या घरी फोन केला. तिथे त्याला कळले की यशोदा आता वृद्धाश्रमात नाही, ती एकटी राहून व्यवसाय करत आहे. रमेशला धक्का बसला, पण अभिमानही वाटला. रमेश आणि मानसी दोघेही यशोदाला शोधत तिच्या छोट्या खोलीवर पोहोचले. दारावर थाप मारली. यशोदाने दार उघडले. तिच्या चेहऱ्यावर आता पूर्वीची भीती आणि लाचारी नव्हती, तर आत्मविश्वास आणि शांतता होती. तिच्या हाताला लोणच्याचे मसाल्याचे डाग होते, पण तिचे डोळे चमकत होते. मानसीने यशोदाचे पाय धरले. आई, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला घर सोडावे लागले. मला खरंच पश्चाताप होतोय. तुम्ही घरातील लक्ष्मी होता आणि मी तुम्हालाच घराबाहेर काढले. रमेशनेही डोळ्यात पाणी आणून, आई, मी खूप वाईट मुलगा आहे. मी तुझा आधार व्हायला हवा होता, पण मीच तुझ्या दुःखाचे कारण झालो. प्लीज तू घरी परत चल. आता मानसी तुला कधीच त्रास देणार नाही, असे सांगितले. यशोदा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळून गेला. तरुणपणात सासूरवासाचे सोसलेले कष्ट आणि म्हातारपणात सुनेने दिलेला छळ. तिने हळुवारपणे मानसीला उठवले. यशोदाने अत्यंत शांतपणे पण ठामपणे आपले मत मांडले. रमेश, तू माझा मुलगा आहेस. मानसी, तू माझी सून. तुम्ही दोघांनी केलेल्या अपमानाबद्दल मला कोणतीही तक्रार नाही. तुमच्या पश्चातापात मला तुमची वेदना दिसते आहे आणि मी तुम्हाला मनापासून माफ करते. यशोदा थोडी थांबली. तिच्या डोळ्यातून एक वेगळाच आत्मविश्वास झळकला. पण मी घरी परत येणार नाही. रमेश आणि मानसी आश्चर्याने बघू लागले. बघा, इतकी वर्षे मी इतरांसाठी जगले. दुसऱ्यांच्या शब्दाचे ओझे माझ्या डोक्यावर वागवले. पण आता या आयुष्याच्या संध्याकाळी मला माझ्यासाठी जगायचे आहे. हे माझं लोणचं, ही माझी छोटीशी खोली, हा माझा स्वतःचा व्यवसाय, हा माझा स्वाभिमान आहे. हा स्वाभिमान मला खूप आनंद देतो. तुमचं घर आता माझं नाही. माझं घर माझी ओळख आहे. तुम्ही खुशाल जगा. माझ्याबद्दल काळजी करू नका. मी आता आत्मनिर्भर आहे. यशोदाचा निर्णय ऐकून रमेशला दुःख झाले, पण त्याने तिच्या आत्मविश्वासाचा आदर केला. मानसीला आपल्या कृत्याची खरी किंमत कळाली. यशोदाने क्षमा केली, पण त्यागाचे जीवन स्वीकारले नाही. ती शेवटपर्यंत तिच्या स्वाभिमानाने आणि आनंदाने जगली. ही कथा केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची नाही, तर प्रत्येक स्त्रीने आपले स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान कोणत्याही वयात जपावा, या महत्त्वाच्या संदेशाची आहे. यशोदाने स्वतःच्या कष्टाने आणि स्वाभिमानाने सूनवासावर आणि स्वतःच्या नशिबावर विजय मिळवला. यशोदाने आपल्या मुलाला आणि सुनेला घरी परत न येण्याचा ठाम निर्णय सांगितला. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक अविचल शांती होती. तिने स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. यशोदाची चव हे लोणचे आता केवळ एका खोलीतील उत्पादन राहिले नव्हते. तिच्या उत्पादनाची शुद्धता, चव आणि दर्जा यामुळे मागणी प्रचंड वाढली. उत्पादन विस्तार. यशोदाने वृद्धाश्रमातील आणि आसपासच्या गरजू महिलांना कामावर ठेवले. तिने त्यांना लोणचे बनविण्याचे प्रशिक्षण दिले
ज्यामुळे त्या महिलांनीही स्वावलंबनाचा मार्ग मिळाला. तिने पापड, मसाले आणि चटण्या बनवण्यास सुरुवात केली. व्यवसायाचे स्वरूप शालिनी काकू आणि बँकेच्या व्यवस्थापकाच्या मदतीने तिने आपल्या व्यवसायाची नोंदणी केली. एका छोट्या खोलीतून आता ती एका लहान कारखान्यात उत्पादन युनिट स्थलांतरित झाली होती. सामाजिक ओळख यशोदा आता बाजारात लोणचे विकणारी साधी बाई राहिलीच नव्हती. ती यशोदा मॅडम म्हणून ओळखली जात होती. तिच्या यशाची बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून आली. तिची कहाणी अनेक स्त्रियांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली. मी सासूरवासात आणि सूनवासात गमावलेले प्रत्येक वर्ष आता या कामातून परत मिळवत आहे, यशोदा नेहमी म्हणायची. तिची कष्टाची कमाई तिला फक्त आर्थिक स्वातंत्र्यच नाही तर मानसिक स्वातंत्र्य देखील देत होती. दुसरीकडे यशोदाच्या घरी परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. मानसी आणि रमेश यांचा पश्चाताप आता केवळ अश्रूंपुरता मर्यादित राहिला नव्हता, तर त्याने कृतीचे रूप घेतले होते. मानसीचा बदल. मानसीला आता घरातील कामांचे आणि जबाबदारीचे खरे मोल कळले होते. तिने रमेशला आधार दिला आणि घर व्यवस्थित ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला. पण यशोदाच्या हातातील चव आणि तिच्या कामातील ओढ ती देऊ शकत नव्हती. मानसीने यशोदाच्या संघर्षातून प्रेरणा घेतली. आपल्या आईवडिलांची अधिक काळजी घ्यायला सुरुवात केली. रमेशची व्यथा. रमेशला आईशिवाय घरात खूप एकाकी वाटत होते. त्याला आता स्पष्ट दिसत होते की आपल्या आईने इतकी वर्षे कोणासाठी आणि किती त्याग केला. त्याने आपल्या आईच्या निर्णयाचा आदर केला, पण तो रोज आईला भेटायला जायचा. नातवंडांना जाणीव. नातवंडे सारा आणि नील आता यशोदा आजीला दर आठवड्याला भेटायला जायची. त्यांना आजीच्या कारखान्यात जाऊन मदत करायला आवडायचे. तिथे त्यांना आजीकडून लोणचे बनवतानाच्या गमतीशीर गोष्टी ऐकायला मिळायच्या. त्यांच्या मनात आजीबद्दलचा आदर प्रचंड वाढला होता. रमेशने यशोदाला वारंवार विनंती केली, आई, तू घरी परत नाही आलीस तरी चालेल, पण या कारखान्याचा ताण नको घेऊस, आम्ही आहोत ना. यशोदा हसून उत्तर द्यायची, माझ्या बाळा, मला आता ताण नाही वाटत. ही माझी तपस्या आहे. मला काम केल्याने आनंद मिळतो. मी आता या हजारो बायकांची आई आहे, जी माझ्यासोबत स्वाभिमानाने काम करत आहेत. यशोदाच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण लवकरच आला. शहरातील आदर्श महिला उद्योजक पुरस्कारासाठी तिची निवड झाली. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर जाताना यशोदाने डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यासमोर तरुणपणातील सासूरवासाचे आणि म्हातारपणात सुनेने दिलेले टोमणे चमकून गेले. जेव्हा तिचे नाव घोषित झाले आणि ती व्यासपीठावर गेली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील शांत, आत्मविश्वासपूर्ण हास्य पाहून सारेच थक्क झाले. व्यासपीठावरील भाषण. माझ्या जीवनातील मी सासूरवास आणि सूनवास दोन्ही अनुभवले. मला एका गोष्टीचा आनंद आहे की त्या दोन्ही त्रासामुळे मी स्वतःच्या अस्तित्वाची खरी किंमत ओळखली. कोणत्याही स्त्रीने आपल्या वयामुळे, परिस्थितीमुळे किंवा नात्यांमुळे स्वतःचा स्वाभिमान गमावू नये. लक्षात ठेवा, तुम्ही केवळ पत्नी, सून किंवा आई नसता. तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती असता. आज मी माझ्यासाठी जगते आणि मला याचा अभिमान आहे. माझ्या या यशात माझ्या कुटुंबाचा, रमेश आणि मानसी यांचा मोठा हातभार आहे, कारण त्यांच्यामुळेच मला बाहेर पडून माझे सामर्थ्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. या पुरस्कार सोहळ्याला रमेश, मानसी आणि
नातवंडे उपस्थित होते. यशोदाच्या भाषणाने मानसीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते पश्चातापाचे नव्हते, तर अभिमानाचे होते. पुरस्कार मिळाल्यानंतर यशोदाताई म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या कथेने अनेक घरात सकारात्मक बदल घडवले. मानसीने एक मोठा निर्णय घेतला. तिने आपल्या सासूबाईंच्या यशोदाची चव या ब्रँडसाठी मार्केटिंग आणि डिजिटल प्रमोशन करण्याची जबाबदारी स्वीकारली. मानसीने तिचे उच्च शिक्षण आणि कामाचा अनुभव वापरून यशोदाची चवला राष्ट्रीय स्तरावर नेण्यात मदत केली. नवीन नात्याचा अर्थ सासू सून यांचे जुने नाते आता एका उत्कृष्ट व्यावसायिक भागीदारीतील बदलले होते. मानसी आता यशोदाचा आदर केवळ नात्यातून नाही, तर तिच्या कर्तव्यामुळे करत होती. यशोदाचे समाधान. यशोदाने तिच्या कामातून स्वतःसाठी आणि इतरांसाठी जे स्थान निर्माण केले होते ते कोणत्याच घरात राहून मिळू शकले नसते. ती आनंदी होती की तिच्या कुटुंबाने आता तिला तिच्या पद्धतीने स्वीकारले होते. अंतिम निर्णय. यशोदाने एक मोठा ट्रस्ट स्थापन केला, स्वाभिमान निधी. हा निधी सासूरवास किंवा सुनेच्या छळामुळे घरातून बाहेर पडलेल्या पण स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या स्त्रियांना मदत करत असे. एका संध्याकाळी रमेश, मानसी आणि नातवंडे यशोदाच्या घरी जमले. मानसीने स्वतःच्या हाताने बनवलेले गोड पदार्थ आणले होते. यशोदाने मानसीला प्रेमाने जवळ घेतले. मानसी, आता मला पूर्ण समाधान आहे. तू स्वतः बदललीस आणि मलाही माझ्या पद्धतीने जगण्याची संधी दिलीस. मला आज कळले की आयुष्यात स्वाभिमान जपला तरच आनंद मिळतो. यशोदाने आपल्या स्वाभिमानासाठी जे पाऊल उचलले त्याने केवळ तिचेच नाही, तर तिच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकले. ज्या सुनेने तिला घरातून काढले त्या सुनेने नंतर तिच्या यशाच्या शिखरावर जाण्यात मदत केली. ही कथा सिद्ध करते की स्त्रियांनी कोणत्याही परिस्थितीत आपले अस्तित्व आणि स्वाभिमान गमावू नये. यशोदाने एका कठोर परिस्थितीतून बाहेर पडून केवळ स्वतःसाठीच नाही, तर अनेक स्त्रियांसाठी प्रेरणा आणि आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला. चव. यशोदाची चव या ब्रँडने आता देशाच्या सीमारेषा ओलांडल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचे नाव झाले होते. या यशाच्या शिखरावर असतानाही यशोदाचे मन शांत आणि जमिनीवरच होते. रमेश आणि मानसीने यशोदाच्या परवानगीने एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या जुन्या घराचे नूतनीकरण केले आणि यशोदासाठी घरात एक सुंदर शांत खोली तयार केली. या खोलीत सर्व आधुनिक सुविधा होत्या, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती खोली यशोदाच्या जुन्या खोलीच्या कोपऱ्यात नव्हती, तर घराच्या मध्यभागी होती, जिथून संपूर्ण घरावर तिची नजर राहू शकेल. एका शुभ मुहूर्तावर त्यांनी यशोदाला त्या घरात एक दिवस येण्याची विनंती केली. आई, आम्हाला माहिती आहे तू इथे कायम राहायला येणार नाहीस, पण हे घर तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. फक्त एक दिवस तू इथे येऊन आशीर्वाद दे. रमेशचा आवाज भरून आला होता. यशोदाने त्यांची विनंती मान्य केली. अनेक वर्षानंतर ती त्या घरात पाऊल टाकत होती. ती फक्त सून म्हणून जगली होती, पण आज ती ब्रँड यशोदा म्हणून परतली होती. घरात येताच मानसीने तिच्या पायावर डोके टेकवले. आई, तुमचे इथे असणे हाच आमच्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. यशोदाने त्या नवीन खोलीत क्षणभर विश्रांती घेतली. तिला आठवले ज्या खोलीच्या कोपऱ्यात बसून ती देवाचे नामस्मरण करायची. त्या खोलीला मानसीने योगा मॅटसाठी रिकामी करायला सांगितले होते
आणि आज मानसीनेच तिच्यासाठी इतका सुंदर निवांत कोपरा तयार केला होता. मानसीचा पश्चाताप आता प्रेमात आणि आदरात बदलला होता. यशोदा आता तिच्या स्वाभिमान निधी या ट्रस्टच्या कामात पूर्णपणे समर्पित झाली होती. हा ट्रस्ट महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये सक्रिय झाला होता. ट्रस्टचे कार्य यशोदाताईंनी त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून अशा अनेक स्त्रियांच्या केसेस हाताळल्या ज्या सासूरवास किंवा सूनवासाने त्रस्त होत्या. त्यांनी त्या महिलांना कायदेशीर मदत, व्यावसायिक प्रशिक्षण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत पुरवली. प्रेरणेचे मूळ यशोदाताईंचा अनुभव हा या ट्रस्टचा आत्मा होता. त्या नेहमी सांगायच्या, दुसऱ्यांच्या आसऱ्यापेक्षा स्वतःच्या पायावरचा ठेचकाळलेला आधार केव्हाही चांगला. योगदान यशोदाताईंनी त्यांच्या व्यावसायिक नफ्यातील मोठा हिस्सा या ट्रस्टला दान केला. त्यांच्या या उदात्त कार्यामुळे समाजातील अनेक लोक त्यांच्या कार्यात सामील झाले. एके दिवशी एका सार्वजनिक कार्यक्रमात एका युवा पत्रकाराने त्यांना विचारले, यशोदाताई, तुमच्या यशामागचे खरे रहस्य काय आहे? यशोदाताईंनी शांतपणे उत्तर दिले, माझ्या यशामागचे रहस्य माझे लोणचे नाही, माझ्या कामातील चव नाही, तर माझ्या सुनेने आणि पतीने मला दिलेली टर्निंग पॉइंटची भेट आहे. ज्या दिवशी माझा अपमान झाला आणि मी घराबाहेर पडले, तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय ठरला. मला माझ्या स्वाभिमानाची ओळख झाली. जेव्हा तुम्हाला कोणी गृहीत धरते तेव्हा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. यशोदाच्या नातवंडांना सारा आणि नील आजीच्या आयुष्याचा खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम जाणवला. साराचा निश्चय. सारा जी आता महाविद्यालयात शिकत होती, तिने ठरवले की ती फक्त शिक्षणच घेणार नाही, तर ती आजीच्या ट्रस्टमध्ये सक्रिय काम करेल. तिने व्यवस्थापन आणि सामाजिक कार्याचा अभ्यास सुरू केला. नीलची समज. नीलला आता कुटुंबातील कोणत्याही स्त्रीला गृहीत धरणे किती चुकीचे आहे याची जाणीव झाली. तो त्याच्या आईला, मानसीला घरकामात मदत करू लागला आणि घरात नेहमी आदरपूर्वक बोलू लागला. यशोदाचा संदेश. यशोदाने आपल्या नातवंडांना कधीही संपत्तीचा वारसा दिला नाही. तिने त्यांना स्वाभिमानाचा वारसा दिला. एके संध्याकाळी सारा आजीच्या बाजूला बसून म्हणाली, आजी, तू आम्हाला खूप काही शिकवलंस. घरात राहून फक्त कर्तव्ये पार पाडायची, पण घराबाहेर पडून तू आम्हाला कर्तृत्व शिकवलंस. यशोदा हसून म्हणाली, बाळांनो, कर्तव्य आणि कर्तृत्व दोघेही महत्त्वाचे आहेत, पण कर्तृत्ववान बाई जेव्हा कर्तव्य करते तेव्हा तिला कोणी छळू शकत नाही. वयानुसार यशोदाताई आता थकू लागल्या होत्या. त्यांचा व्यवसाय मानसी आणि रमेश उत्तम प्रकारे सांभाळत होते, तर स्वाभिमान निधी सारा सांभाळत होती. एके दिवशी सायंकाळी यशोदाताई शांतपणे त्यांच्या लहान खोलीतील खुर्चीवर बसल्या होत्या. रमेश, मानसी, सारा आणि नील त्यांच्या बाजूलाच होते. त्यांनी मानसीकडे पाहिले आणि अत्यंत शांत आणि समाधानी आवाजात बोलल्या, मानसी, तू सुरुवातीला माझी सून म्हणून माझ्या आयुष्यात आलीस, पण तूच मला माझी ओळख परत मिळवून दिलीस. तुझ्यामुळेच मी यशोदा बनू शकले. त्यांनी रमेशकडे पाहिले. रमेश, तू माझा मुलगा आहेस. मी तुला माफ केले आहे. तू आज एक चांगला आणि जबाबदार माणूस झाला आहेस. हे बघून मला खूप आनंद आहे. आणि मग त्या सगळ्यांकडे पाहून एक दीर्घ श्वास घेतला.
त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर अथांग शांती पसरली होती. त्यांच्या आयुष्यातील सासूरवास, सुनेचा छळ आणि एकटीने केलेला संघर्ष, सगळे काही यशाच्या आणि आत्मसन्मानाच्या प्रकाशात विरून गेले होते. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर पडला, पण तो दुःखाचा नव्हता, तर जीवनातील पूर्णत्वाचा आणि तृप्तीचा होता. याच शांत, समाधानी आणि स्वाभिमानी क्षणी यशोदाताईंनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचे शरीर शांत झाले, पण त्यांची कहाणी स्वाभिमानाने जगलेल्या एका स्त्रीचा महामेरू म्हणून अमर झाली. अंतिम संदेश: ही कथा केवळ यशोदाची नाही, तर जगातील प्रत्येक स्त्रीच्या आत्मसन्मानाची आहे. परिस्थिती कितीही वाईट असो, स्त्रीने आपल्यातील शक्ती ओळखून स्वाभिमानाचे पाऊल उचलल्यास तिचे आयुष्य आणि कुटुंबाचे भविष्य दोघेही बदलू शकतात. पश्चाताप आणि क्षमा ही नात्यातील सर्वात महत्त्वाची पुंजी आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच हृदयस्पर्शी कथा रोज ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की